हाय हॅलो नमस्कार. तुमचं सगळ्यांचं संवाद मनातल्या या चॅनलवरच्या नवीन एका व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. तर आज मी तुम्हाला खूप छान असा उपयुक्त व्हिडिओ घेऊन आलेली आहे. तर नक्की शेवटपर्यंत बघा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज 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 चॅनलला सपोर्ट करा, सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. तर मी या ठिकाणी जी साडीची घडी तुम्हाला दाखवत आहे तर अशा पद्धतीने मी सर्व साड्यांच्या घड्या कपाटात ठेवते करून, जेणेकरून आपल्या कपाटामध्ये भरपूर अशा साड्या असतात आणि आपण जर कुठे बाहेर चाललो किंवा घाई गडबडीमध्ये एक साडी जर काढली तर आपण 3-4 साड्या नक्कीच खाली पडतात. तर त्यासाठी अशा पद्धतीने जर आपण साड्यांना फोल्डिंग केलं तर साड्या पडणारही नाहीत आणि एकदम कमी जागा लागते आणि एकदम व्यवस्थित असं ऑर्गनाईज आपलं कपाट होतं. तर यामध्ये आपण ब्लाऊजही ठेवू शकतो, जेणेकरून आपल्याला कुठे बाहेर जाताना ब्लाऊज जास्त शोधायची गरज पडणार नाही. तर मी अशाच पद्धतीने साड्या करते. मी आता कपाट आवरण्यास काढलेलं होतं, तर त्या कपाटामध्ये मी अशा साड्या बाकीच्या फोल्ड करून ठेवलेल्या आहेत. तर चला म्हटलं तुमच्याशी एक छोटासा व्हिडिओ शेअर करूया आणि तुम्हालाही 2-3 साड्यांच्या फोल्ड कशा करायचे ते मी दाखवते. आता सध्या माझं कामच चालू आहे घरातलं, तर माझं काम आवरलेलं आहे, दुपारचं सगळं काम झालेलं आहे आणि मी आता कपाट आवरायला घेतलं आहे. तर अचानक लक्षात आलं की एक छोटासा व्हिडिओ बनावा याच्यावर. तर बघा अशा पद्धतीने आपण जे नॉर्मल आपण घडी करतो साडीची, अशा पद्धतीने नॉर्मल घडी करायची आणि एका साईडने असे थोडंसं दुमडून घ्यायचं आणि ज्या बंद बाजू आहेत त्या बंद बाजूने आपण साडीची फोल्डिंग करणार आहोत. तर नक्की शेवटपर्यंत बघा. खूप तुम्हाला माहितीपूर्ण आणि एकदम उपयुक्त असा व्हिडिओ आहे. तर अशा पद्धतीने मी हे असं फोल्ड करून घेतलेलं आहे एका बाजूने आणि पूर्ण सारे जे पदर आहेत ते आपण एकसारखे करून घ्यायचे आहेत अगोदर. इकडं तिकडं जास्त असं विस्कडून टाकायची नाही साडी आणि ह्या दुसऱ्या बाजूनेही असंच फोल्ड करून घ्यायचं आहे आणि हाताच्या साह्याने थोडंसं व्यवस्थित करून घ्यायचे आहेत पदर. आणि तुम्ही बघू शकता आता या ठिकाणी 2ही घड्या होऊ शकतात, पण या ठिकाणी मी एकच घडी केलेली आहे. आणि बघू शकता आता ही साडी आपण या इकडच्या ज्या फोल्डिंग केलेल्या भागामध्ये ह्या साडीचा भाग टाकणार आहोत. तर अशा पद्धतीने बघू शकता तुम्ही ज्या बाजूने पूर्ण पॅकिंग आहे वरच्या बाजूला त्यासाठी बघा अशा पद्धतीने आतमध्ये ही साडी आपण फोल्ड करणार आहोत. एकदम पॅक होते साडी, एकदम मस्त अशी आणि पूर्ण घडीची घडी अशीच राहते आणि साडीचा कलरही खुलतो असं साडीला आपण घडी केल्यावर आणि साडीचे काठ पण चुरगळल्या जात नाहीत आणि एकदम व्यवस्थित अशी पूर्ण इस्त्री केल्यासारखी साडी दिसते. तर अशा पद्धतीने आपण हाताने हा पदर आतमध्ये घालून, तर तुम्ही बघू शकता आता किती छान अशी साडीची घडी दिसत आहे आणि त्या फोल्डिंगमध्ये आपण आतमध्ये ब्लाऊजही ठेवू शकतो. तर बघू शकता तुम्ही दोन्ही बाजूने किती एकदम परफेक्ट साडीची घडी झालेली आहे आणि आपण ती कशी पण टाकली तरी साडीची घडी अजिबात विस्कडत नाही आणि एकदम छान पद्धतीने अशी साडीची घडी होते. तर बघू शकता तुम्ही. तर तुम्हाला मी अजून 1-2 साड्यांच्या घड्या मारून दाखवते. हे बघा मी अगोदर या ठिकाणी 2-3 साड्यांच्या घड्या मारलेल्या आहेत. तर आता मी दुसरी एक साडी तुम्हाला दाखवते. बघा ह्या पण साडीची घडी मी मारलेली आहे, पण त्यावेळेस माझ्या काही लक्षातच आलं नाही की आपण व्हिडिओ बनवावा म्हणून. तर अशा पद्धतीने तर तुम्हाला अजून दुसऱ्या एका साडीची घडी मी तुम्हाला करून दाखवते. नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा.
तुम्ही बघू शकता मी या ठिकाणी अशा पद्धतीने छान अशी साडीची घडी मारलेली आहे आणि ही साडी आपण बाकीच्या साड्या जरी काढताना जरी खाली एक दोन साडीच्या घड्या पडल्या तरी ती अजिबात विस्कटत नाही आणि कपाट एकदम आपलं सुंदर असं ऑर्गनाइज होतं आणि साड्यांना जागा पण कमी लागते। तर अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या कपाटातल्या सगळ्या साड्यांच्या घड्या मारू शकता आणि नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल अशी आशा करते। जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा। भेटूया पुढे असेच एका छानशा व्हिडिओमध्ये।